आणि जो संकल्प आम्ही केला आहे की 1.5 कोटी सदस्य संख्या असलेली भारतीय जनता पार्टी आम्ही गठीत करणार आहोत, याकरता पुढचं नियोजन काय? 14 तारखेला आम्ही घर चलो अभियान करतो आहे, 17ला अभियान करतो आहे, 20ला अभियान करतो आहे। याकरता प्रमुख कोण असेल, सहप्रमुख कोण असेल, संयोजक कोण असेल, जिल्हाची टीम कशी असेल, प्रदेश टीम कशी असेल, याकरता आम्ही पूर्ण योजना तयार केली आहे। माननीय अमित भाईंनी याकरता मार्गदर्शन केलं की संघटन पर्व हे जे आमचं महाराष्ट्राचं आहे, महाराष्ट्रातलं संघटन पर्व वेळेत पूर्ण करण्याचं एक बैठक माननीय अमित भाईंनी घेतली आहे। सर, पण एकंदरीत पंचायत पासून पार्लमेंट पर्यंत आता भाजप दिसावा असं वक्तव्यही अमित भाईंनी केलं होतं। जबाबदारी वाढली का अध्यक्ष म्हणून तुमच्याकडे? आमची सर्वांची जबाबदारी आहे की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये ज्या ठिकाणी महायुती म्हणून त्या ठिकाणी महायुती, आणि ज्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी, जसं जसं आमच्या जिल्हा ठरवेल, आमची इकाई ठरवेल आणि त्या पद्धतीने आम्ही पुढे जाऊ। आमचं NDA हे प्रचंड बहुमताने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये विजयी होईल, याकरता योजना आम्ही तयार केली आहे। मला वाटतं की ज्या पद्धतीची चर्चा मी आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांनी एकनाथजी आणि माननीय अजितदादासोबत केली आहे, 1-2 दिवसामध्ये आपल्याला अंतिम झालेलं दिसेल। रामदास कदम म्हणतात की एकनाथ शिंदेमुळेच कुठेतरी 237 आमदार मिळतात। काय संबंध आहे बीडच्या चर्चेबद्दलचा? आमची संघटनात्मक बैठक आहे, संघटन पर्व सुरू आहे, त्या चर्चेचा याच्यात काही संबंध नाही। पण संशयवाढीसाठी हत्या झाली, त्यांच्या बंधूंनी उद्या सकाळी 10 वाजता आपण आपलं जीवन संपवू असा इशारा दिलेला आहे। त्यांचं म्हणणं आहे कुटुंबाला योग्य माहिती तपासाबद्दल मिळत नाहीये, तुम्ही काही या संदर्भात मध्यस्थी करणार आहात? माननीय देवेंद्रजी यामध्ये जे काही त्या ठिकाणून जे काही सांगितलं की बाबा उद्याचा जो इशारा दिला आहे, त्याबद्दल देवेंद्रजी आपल्या प्रशासनाची चर्चा करतील, पोलिसांची चर्चा करतील आणि माहिती जाणून घेतील। पुन्हा एकदा नंबर 1 भाजप पाहायला मिळेल। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबद्दलची घोषणा केलेली अमित भाईंनी, त्यानंतर पुन्हा एकदा नंबर 1 भाजप दिसेल का? नाही, महाराष्ट्रात अनेक वर्षापासून भारतीय जनता पार्टी क्रमांक 1 आहे आणि आताही आम्ही क्रमांक 1 वर जाऊ, त्यामुळे निश्चितपणे पुढच्या काळातही क्रमांक 1 राहू। पण याचा अर्थ असा नाही की आम्ही NDAला आमच्या मित्रपक्षांना आम्ही कमी करणार आहोत की आम्ही त्यांना काही थ्रेट देणार आहोत। आम्ही आमच्या मित्रपक्षांना सांभाळणार आहोत आणि आम्ही त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टी हा क्रमांक 1 असणार आहे। एकीकडे संविधान बचावच्या रॅल्या काढतात आणि दुसरीकडे संविधानाने ज्या व्यवस्था उभ्या केल्या आहेत, न्यायालय असेल, संसद असेल, आमचं सरकार असेल, जे सरकार असेल, ज्या ज्या व्यवस्था न्यायव्यवस्था उभ्या केल्या आहेत, त्यावर अशा पद्धतीचा आक्षेप घेणे संविधानाचा अपमान करण्याचं स्टेटमेंट आहे। म्हणजे न्यायालयावर कुठला आक्षेप घेणे हे संविधानाचा अपमान आहे असं मला वाटतं। त्यामुळं असा संविधानाचा अपमान करणारे लोकांना जनता धडा शिकवेल। एकडे संविधानाला सुरक्षित नाही असे बोलतात आणि तेच संविधानाच्या घटनेमुळे ज्या संस्था तयार झाल्या आहेत त्याच्यावर आक्षेप घेतात, हे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने योग्य नाहीये। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।